बाहेर चालू आहे धो धो पाऊस आणि घरात बनतोय हा वाफळलेला अख्खा मसूरचा मसाले भात. वाव, तुम्ही येताय का खायला की तुम्हालाही बनवायचं आहे? चला तर मी झटपट तुम्हाला रेसिपी सांगते. तेलामध्ये जिरे, मोहरी, कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे सगळं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर बटाटे आणि बटाटा पण टाकायचा आहे. तर ते सगळं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहोत सगळे. तर हा आहे नाशिकचा स्पेशल असा काळा मसाला, जे नाशिकचे असेल त्यांना माहीत असेल. त्यानंतर रेग्युलरली आपलं लाल तिखट, हळद आणि हे परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर यामध्ये अख्खा मसूर ॲड करायचा आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी आणि उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला तांदूळ टाकायचे आहे आणि तांदूळ पण 15 ते 20 मिनटं आपल्याला धुवून आणि तसेच बाजूला ठेवायचे आहे. त्यानंतर थोडासा मॅगी मसाला टाकायचा आहे आणि आता उकळी आल्याच्या नंतर आपण तांदूळ ॲड करणार आहोत आणि नंतर आपण थोडा भात, अर्धा भात न झाकण लावता शिजवणार आहोत आणि त्यानंतर झाकण लावणार आहेत. हे जर अशी पद्धत जर तुम्ही केली तर खूप टेस्टी असा भात बनतो. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि यात सोयाबीन टाकली तर अजून टेस्टी लागतं. मी टाकणार होती पण कालच सोयाबीनची भाजी खाल्ली, त्यामुळे सोयाबीन टाकले नाही. तर या मसाले भात खायला अख्खा मसूरचा आणि एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.